Hello friends. Today we are going to start The Boy Who Broke the Bank Part 2. मागच्या पाठामध्ये आपण पिंपळनगरमधल्या ज्या घडामोडी आहेत त्याबद्दल आपण पाहिलं होतं. आता त्यानंतरचा पुढचा भाग आपण सुरू करत आहोत. Why the Pimpalnagar Bank, of course, I heard they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. ऑफकोर्स म्हणजे अर्थातच, स्टॉप पेईंग म्हणजे वेतन थांबवणे. अर्थातच पिंपळनगर बँक, मी ऐकले आहे की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवलेले आहे. मिस्टर किशोर, तुमचे त्या बँकेत खाते आहे ना? नंतर सांगू नका की सांगितले नाही म्हणून. नो, बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द low partition to the keeper of the barber shop next door. एक्सक्लेम म्हणजे उद्गारला, कॉल आउट म्हणजे बाहेर बोलावणे, पार्टिशन विभाजन, भिंत, कीपर म्हणजे व्यवस्थापक, व्यवस्था पाहणारा किंवा रक्षक. मिस्टर किशोर त्या ठिकाणी उद्गारले, माझे खाते नाही पण माझ्या शेजारचे जे माझे शेजारी आहेत त्यांची त्या ठिकाणी खाते आहे. मग त्याने विभाजनाच्या भिंतीच्या खालच्या बाजूने दुसऱ्या बाजूला असलेल्या दाराजवळ व्यवस्था पाहणाऱ्या त्याच्या मित्राला आवाज दिला, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पिंपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. लेटेस्ट म्हणजे नवीनतम, टू कोलॅप्स म्हणजे कोसळणे किंवा डबघाईसेने. दीपचंद, तू नवीन काही ऐकलं आहे का? पिंपळनगर बँक डबघाईस आलेली आहे. तुला शक्य होईल तितक्या लवकर तू त्या बँकेमधील तुझे पैसे काढून घे. दीपचंद वॉज कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जेंटलमन, वॉज सो स्टार्टल्ड दॅट हिज हँड शूक अँड ही निक हिज कस्टमर्स राईट इयर. एल्डरली म्हणजे वयाने मोठे, वयस्कर. शूक म्हणजे हात हलणे, निक म्हणजे कापले जाणे. दीपचंद एक वयस्क माणसाची कटिंग करत होता. ही बातमी ऐकून त्याचे हात थरथरायला लागले. त्याच्या हातून त्या ग्राहकाचा उजवा कान कापला गेला. द कस्टमर येल विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट, ऑफ डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. येल म्हणजे जोरात ओरडणे, पेन म्हणजे वेदना, डिस्ट्रेस म्हणजे दुःख, ऑफुल म्हणजे भीषण. तो ग्राहक दुःख आणि वेदनेने जोरात ओरडला कारण त्याने नुकतीच ऐकलेल्या बातमीने तो दुःखी झालेला होता. विथ वन साइड ऑफ हिज नेक ही अनशेवन, ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. अनशेवन म्हणजे दाढीनं केलेले. स्पेड हा स्पीडचा पास्ट टेन्स आहे. स्पीड म्हणजे वेगाने गेला. मर्चंट म्हणजे व्यापारी. तो कान कापलेला ग्राहक जशी त्याची एका बाजूची दाढी करायची राहिली होती तरीही खुर्चीवरून उठून बाजूच्या किरकोळ व्यापाऱ्याचा टेलिफोन होता त्याच्या दुकानाकडे तो धावत गेला. टेलिफोन बूथवरून घाईघाईने रस्ता ओलांडून त्या ठिकाणी पोहोचला. ही डायल सेठ गोविंदराम्स नंबर. द सेठ वॉज नॉट ॲट होम. वेअर ही देन? त्यांनी सेठ गोविंदराम यांना फोन केला. फोनवर त्याला कळालं की सेठ घरी नाहीत. मग ते कुठे गेले असतील? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. ओ, वॉज दॅट सो? द एल्डर जेंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट. सेठ काश्मीरमध्ये सुट्टी घालवायला गेलेले आहेत अशी माहिती त्याला फोनवर मिळाली. असे आहे का? त्या वयस्क माणसाचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद द बर्ड हॅज फ्लोन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. हरीड म्हणजे घाईघाईने, बार्बर न्हावी, फ्लोन म्हणजे उडून जाणे. तो वयस्क माणूस घाईघाईने न्हाव्याच्या दुकानात परत आला आणि दीपचंदला सांगतोय की पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम गाव सोडून निघून गेले किंवा गाव सोडून पळून गेलेत. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलिंग फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. डॅश आउट म्हणजे घाईघाईने बाहेर पडणे. बिलिंग
सरळ रेषा, बिलिंग फॉर हिज ऑफिस, सरळ त्याचे कार्यालयात गेला. नक्कीच बँक डबघाईस आलेली आहे असं म्हणत घाईघाईने दुकानातून बाहेर पडला. सरळ त्याचे कार्यालयात जाऊन तो त्याचे कार्यालयीन काम करायला लागला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ अ रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेट अमंग द कस्टमर. रॅपिडली म्हणजे जलद गतीने, फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलातील आग, वनवा. ट्रॅव्हल प्रवास करणे, सर्क्युलेट चोहोबाजूने पसरणे. जंगलातील वनव्याप्रमाणे, जंगलातील आगीप्रमाणे ही बातमी संपूर्ण बाजारात पोहोचली. छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडून दुकानांपर्यंत, सर्व ग्राहकापर्यंत ही बातमी पोहोचली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन टू द बीटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडॉर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. स्प्रेड म्हणजे पसरणे, व्हेरियस म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या, बीटल सेलर विड्याच्या पानाचे विक्रेते, वेंडॉर फेरीवाले. मग त्यांच्याकडून ही बातमी सर्व दिशांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. पान विक्रेते, कापड शिवणारे टेलर, फेरीवाले, जवाहीर विक्रेते. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला भीक मागणाऱ्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ कुक लेग. He had been squatting on the pavement for years, calling for alms. कुक लेग म्हणजे वाकड्या पायाचा, स्क्वॅटिंग व्याप्त करणे, आर्म्स म्हणजे भीक मागणे. जुना व वयस्कर गणपत जो वाकड्या पायाचा होता, त्याच्या पायाला व्यंग होते. रस्त्याच्या कडेला बऱ्याच वर्षापासून त्याने जागा व्याप्त केलेली होती व तेथे बसून तो भीक मागत होता. इन द इव्हिनिंग someone who came with a barrow and take him away, he had never been known to walk. बॅरो म्हणजे दोन चाकी हातगाडी. संध्याकाळी कोणीतरी दोन चाकी हातगाडी घेऊन यायचा व त्याला घेऊन जायचा. आतापर्यंत त्याला चालताना कोणीच पाहिलेलं नव्हतं गणपतला. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत astonished everyone, leaping to his feet and actually running at the top speed in the direction of the bank. Astonish आश्चर्यचकित करणे, leaping म्हणजे उड्या मारणे. पण जसे गणपतला माहीत झाले की बँकेचे दिवाळे निघाले आहेत, बँक डबघाईस गेलेली आहे, गणपतने प्रत्येकाला आश्चर्यचकित केले. आपल्या पायावर उड्या मारत जोरात वेगाने तो बँकेच्या दिशेने धावू लागला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड अ 1000 रुपीज इन सेव्हिंग. त्यानंतर सर्वांना माहिती झाले की त्याने हजाराने रुपये बचत खात्यात ठेवलेले आहेत. हे लोकांना नंतर कळाले. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. पिंपलनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम और नेव्हर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक और ड्रॉट. डिस्कस चर्चा करणे, सेल्डम क्वचितच, क्रायसिस संकट, फ्लड म्हणजे पूर, ड्रॉट म्हणजे दुष्काळ किंवा अवर्षण. रस्त्यावर कोपऱ्यामध्ये लोक गटागटाने उभे राहून या परिस्थितीवर चर्चा करू लागले. पिपलनगर क्वचितच असे संकटात आले होते. कुठलाही पूर आला नव्हता, भूकंप आला नव्हता, दुष्काळ पडला नव्हता, पण तरीसुद्धा संपूर्ण गावामध्ये कुजबूज सुरू होती किंवा ही एक वेगळ्या प्रकारची अशी आपत्ती गावावर येऊन पडलेली होती. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पिपलनगर बँक सेट एव्हरीवन talking and speculating and rushing about in a frenzy. Imminent संकट येण्याची शक्यता, क्रॅश ऑफ जोराने आपटणे, स्पेक्युलेटिंग अनुमान, रशिंग घाईघाईने गर्दी करणे, फ्रेन्झी उन्माद किंवा चित्तभ्रम. पिपलनगर बँकेमध्ये संकट येण्याची शक्यता, तिचा परिणाम कसा होईल याबाबत प्रत्येकजण बोलत होता, अनुमान बांधत होता आणि चित्तभ्रम होऊन भ्रमिष्ट झाल्यासारखा प्रत्येकजण लगबगीने इकडे तिकडे जात होता. सम बोस्टेड ऑफ देअर फोरसाइटनेस, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी और ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन अदर, स्पेक्युलेटिंग ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. बोस्टेड बडाई मारणे,
फोरसायटन, दूरदृष्टी, स्पेक्युलेटिंग, अनुमान वर्तविणे. काही जण त्यांच्या दूरदृष्टीपणाबाबत बढाया मारत होते. त्यांनी त्यांचे पैसे अगोदरच बँकेतून काढल्याबद्दल स्वतःच धन्यता मानत होते. काही बँक डबघाईस का गेली या विषयाचे अंदाज बांधत होते, अनुमान वर्तवत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज इन बाय सेट गोविंदराम. द सेट हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनादर. एक्सेस इंडल्ज, गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप. फ्लेड, पळून जाणे. स्टेट, राज्य. कंट्री म्हणजे देश. काही जण सेठ गोविंदराम यांचा गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप बँकेमध्ये होता असे म्हणत होते. एक जण म्हणाला सेठ राज्य सोडून पळून गेले, तर दुसरा म्हणतो ते राज्यच नव्हे तर देश सोडून पळून गेलेत. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, सेड अ थर्ड. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम अ टॅमारिन ट्री, सेड अ फोर्थ. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. हाईड म्हणजे लपून बसणे, हँग म्हणजे लटकणे. ते पिंपळनगरमध्येच लपून बसलेले आहेत असे तिसरी व्यक्ती म्हणतो. चौथी व्यक्ती सांगते सेठनी स्वतःला चिंचेच्या झाडाला लटकून घेतले आणि सकाळी झाडझूड करणाऱ्या मुलांनी त्यांना पाहिले. अशा उलटसुलट चर्चांना त्या ठिकाणी ऊत आलेली होती. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हरॅस मॅनेजर वॉज इन अ डायलेम्मा. बाय नून म्हणजे दुपारपर्यंत, हरॅस म्हणजे त्रास देणे, डायलेम्मा पेच प्रसंग. दुपारनंतर छोट्याशा बँकेत खूप गर्दी झाली. बँकेत उपलब्ध असलेल्या रोख रक्कम संपली आणि बँकेच्या व्यवस्थापकासमोर पेच प्रसंग निर्माण झाला. इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स, बट ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूड द क्राऊड टू वेट अंटिल देन. इमर्जन्सी फंड म्हणजे आणीबाणीतील निधी, ऑब्टेन म्हणजे मिळविणे, डिस्टन्स म्हणजे अंतर लांबच्या, परस्यूड म्हणजे खात्री पटवणे, मन वळवणे, क्राऊड म्हणजे जमाव. आणीबाणीतील निधी बाजूच्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या बँकेमधून आणावा लागेल, पण आता तो आणता येणार नाही किंवा आता आणता येणे शक्य नाही हे बँकेचे व्यवस्थापक जमावाला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होते. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. वे ऑफ कॉन्टॅक्टिंग संपर्काचे साधन, मार्ग. हाऊसबोट राहण्याच्या सर्व सोयींनी युक्त नाव. हाऊसबोटवर सेठ गोविंदराम यांचा संपर्क करण्याचं साधन नसल्याने सेठसोबत संपर्क होत नव्हता असे मॅनेजर सांगत होते. पीपल वेअर टर्निंग बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. टर्निंग बॅक मागे वळणे, परतणे. मॅनेजरच्या टेबलावरून लोक परत जात होते आणि आम्हाला उद्या आमचे पैसे द्या, उद्या आम्ही परत येऊ हे त्यांना सांगत होते. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस अवर मनी और वी विल ब्रेक इट. मॅनेजर लोकांना जे सांगत होते की उद्या तुम्ही या, तुमचे पैसे घेऊन जा, पण लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. लोकांना मॅनेजरचे सांगणे पटत नव्हते, म्हणून ते बँकेबाहेर एकत्रित जमा झाले. बँकेच्या पायऱ्यावर ते ओरडू लागले, आम्हाला आमचे पैसे परत करा, नाहीतर आम्ही फोडतोड करू, असे ओरडत होते. अँड फेच द सेट, वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. फेच म्हणजे ओढणे, हायडिंग लपून बसणे, सेफ डिपॉझिट लॉकर सुरक्षित ठेवण्याचे लॉकर. मिसचिफ मेकर्स who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their moods. मिसचिफ म्हणजे खोडकर, ॲग्रावेटेड राग उत्पन्न करणारे. काही जण म्हणत होते की सेठ गोविंदरामला बाहेर ओढा, आम्हाला माहीत आहे ते बँकेच्या सेफ डिपॉझिटमध्ये लपून बसलेले आहेत. ज्यांचा एक पैसाही बँकेत नव्हता असे खोडकर लोक या जमावात सहभागी झाले. ते लोकांना भडकवून देण्याचे काम करत होते, लोकांच्या भावना प्रक्षोभक बनवत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लकेट देम. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट.
टू प्लकेट राग शांत करणे, प्लेंटी ऑफ पुरेसे, इमिडिएट तात्काळ, मीन्स ऑफ कलेक्टिंग एकत्रित करण्याची साधन. व्यवस्थापक दरवाजाजवळ उभे राहून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की बँकेजवळ पुरेसे पैसे आहेत, पण आज आता ते आपल्याला आणण्यासाठीचं साधन नाही. ही अर्ज देम टू गो बॅक अँड कम बॅक द नेक्स्ट डे. वी वॉन्ट इट नाऊ, चेंज सम ऑफ द क्राऊड, नाऊ नाऊ नाऊ. अर्ज म्हणजे विनवणी करणे. मॅनेजर त्या जमावाला विनवणी करू लागले, परत जा व उद्या या असे सांगू लागले, पण जमावातील काही जण आम्हाला आत्ताच आमचे पैसे द्या असे म्हणू लागले. अँड ब्रिक हर्डल थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ पीपलनगर बँक. ब्रिक्स म्हणजे वीट, हडल म्हणजे भिरकावणे, क्रॅश म्हणजे धडकणे. आणि मग एका जणाने एक वीट हवेत भिरकावल्या गेली. ती वीट बँकेच्या काचांवर येऊन आदळली. नाथू अराईव्ह द नेक्स्ट मॉर्निंग टू वीप द स्टेप्स ऑफ द बँक. ही सॉ द रिफ्युजल अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन कटिंग द स्टेप्स. अराईव्ह म्हणजे आगमन होणे, रिफ्युजल म्हणजे नकार, क्लटरिंग विखुरलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाथू बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी आला होता. त्याने कालचा नकार पाहिला होता व पायऱ्यावर विखरलेले काचेचे तुकडे पाहिले. रेजिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, हुलिगॅन्स, सन्स ऑफ डॉंकीज. रेज म्हणजे उंचावणे, जेस्चर ऑफ हॉरर भीतीदायक हावभाव, डिस्गास्ट तिरस्कार, हुलिगॅन्स गुंडगिरी. हात उंच करून भीतीदायक हावभाव करत तो ओरडला, गुंडगिरी, गाढवांच्या मुलांनो. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. ही स्मोट द स्टेप विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्युजल. इन्क्रीज म्हणजे वाढ, स्मोट म्हणजे मारणे, रिफ्युजल नकार देणे. पैसे द्यायला थोडा उशीर झाला म्हणून त्याचा झाडू पायऱ्यांवर आदळत होता. झाडूंनी पायऱ्यावरील काचेचे तुकडे इकडे तिकडे विखरू नये याचा प्रयत्न करीत होता. गुड मॉर्निंग नाथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. गेटिंग डाऊन खाली उतरणे, टेकअप घेणे स्वीकारणे. गुड मॉर्निंग नाथू. धोब्याचा मुलगा सायकलवरून खाली उतरत नाथूला विचारतोय, तू पुढच्या महिन्यापासून नवीन ठिकाणी नोकरी करायला तयार आहे का? यू विल हॅव टू, आय सपोज, नाऊ दॅट द बँक इज गेटिंग आउट ऑफ बिझनेस. सपोज म्हणजे समजा, आउट ऑफ बिझनेस म्हणजे निकामी होणे. माझ्या मते आता ही बँक तुझ्या कोणत्याच कामाची राहिलेली नाही. हाऊज दॅट, सेड नाथू, हॅवंट यू हर्ड? वेल, you would better wait here until half the population of Pipalnagar arrive to claim their money. हर्ड म्हणजे ऐकणे, वेट म्हणजे वाट पाहणे, टू क्लेम म्हणजे दावा करणे. नाथू म्हणतो, कसे काय? तो धोब्याचा मुलगा सीताराम नाथूला सांगतोय, तू ऐकले नाही का? जवळपास पिपलनगरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी काल आमचे पैसे परत करा असा तगादा लावला होता. अँड ही वेव cheerfully, he did not have a bank account and sped away on his bicycle. वेव म्हणजे हात हलविणे, cheerfully उत्साहितपणे, स्पीड अवे वेगाने समोर निघून जाणे. माझे या बँकेत खाते नव्हते असे म्हणत उत्साहित होऊन हात हलवत वेगाने तो सायकलवरून निघून गेला. नाथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. वेन ही हॅड फिनिश हिज वर्क, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप to wait the arrival of the manager. He was determined to get his pay. मटर स्वतःशी पुटपुटणे, डिटर्मिन ठरविणे. नाथू पायऱ्या झाडण्यासाठी परत गेला. तो स्वतःशीच पुटपुटत होता. जेव्हा त्याने त्याचे काम संपवले तेव्हा सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. व्यवस्थापकाची वाट बघत तो तिथेच बसला. आज आपण आपले पैसे घ्यायचेच असा त्याने निर्धार केलेला होता. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked throughout into the distance. I wonder how it could have happened. Throughout विचारात मग्न होणे, विचारमग्न होणे. वंडर म्हणजे आश्चर्य, हॅपन म्हणजे घडणे.
बँक दिवाळखोरीत जाईल असे कुणाला तरी वाटत होते का? ना तो स्वतःशीच बोलत होता आणि विचारमग्न होऊन दूर बघू लागला. हे कसे काय घडले याचे मला आश्चर्य वाटते असे तो म्हणू लागला. म्हणजेच एखादी खोटी अफवा पसरली तर काय होते हे आपण या पाठात पाहिलेले आहेत. अफवा पसरवणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि अफवांवर विश्वास ठेवणे हा सुद्धा गुन्हा आहे. मित्रांनो, अफवांमधील सत्यता पडताळून पाहिली पाहिजे व विनाकारण अफवा फैलणार नाहीत याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा पाठ या ठिकाणी संपवलेला आहे. या पाठाचे इंग्लिश वर्कशॉप आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.